4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. किलियान एम्बापे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप चॅम्पियन होणार का याकडे सगळं जग डोळे लावून बसलं होतं. सामना अर्जेंटिनाशी होता. सामना मेस्सीशी होता. मेस्सीने मॅचचा पहिला गोल मारला. मग अर्जेंटिनाने 2-0चं लीडही घेतलं. मग एम्बापेने आधी पेनल्टीवर गोल मारला. मग 81व्या मिनिटाला गोल मारला. पण या पिक्चरमध्ये मेस्सी होता. त्याने एक्स्ट्रा टाइममध्ये 107व्या मिनिटाला गोल केला. एम्बापे तिथेही पुरून उरला. 117व्या मिनिटाला गोल मारला. मॅच पेनल्टी शूटआउट मध्ये गेली आणि मग अर्जेंटिना जिंकली. 4 वर्षांनी त्याच मेस्सीची अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप चॅम्पियन होणार का हा प्रश्न आहे. यावेळी एक गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे समोर फ्रान्स आणि एम्बापे नाहीयेत. आणि एक गोष्ट तीच आहे, मेस्सीच्या अर्जेंटिनाची शेवटच्या क्षणी कमबॅक करायची ताकद. आता याच ताकदीचा सामना स्पेनशी आहे. स्पेन वर्सेस अर्जेंटिना मॅच मध्ये कुणाची ताकद कशात आहे, शेवटची 5 मिनिटं महत्वाची का ठरतील, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या वर्ल्ड कप मध्ये फ्रान्सची टीम ज्या पद्धतीने खेळत होती ते बघता फ्रान्सच फायनलला येईल असा अनेकांचा अंदाज होता. पण सेमी फायनल मध्ये फ्रान्सची लढत स्पेनशी झाली आणि फ्रान्सला तो अडथळा पार करता आला नाही. अर्जेंटिना समोर सुद्धा इंग्लंडचं तगडं आव्हान होतं, पण अर्जेंटिनाच्या कमबॅक करण्याच्या ताकदीपुढे इंग्लंड टिकला नाही. सलग दुसऱ्या वर्ल्ड कप मध्ये फायनलला येणं हा अर्जेंटिनाचा अपेक्षा पूर्ण करणारा खेळ आहे. पण स्पेन 2010 नंतर पहिल्यांदा आणि एकंदरीत दुसऱ्यांदाच वर्ल्ड कप फायनल पर्यंत पोहोचले. आता फायनलला आल्याने दोन्ही टीम्स मधली फाईट तशी इक्वल आहे, पण दोन्ही टीम्स मध्ये एक बेसिक फरक आहे. या वर्ल्ड कप मध्ये स्पेनची मुख्य ताकद आहे डिफेन्स आणि अर्जेंटिनाची मुख्य ताकद आहे अटॅक. स्पेनची टीम या वर्ल्ड कप मध्ये खतरनाक डिफेन्स घेऊन खेळली. केप वर्दे सोबत ड्रॉ झालेली मॅच सोडली तर स्पेन या वर्ल्ड कप मध्ये अपराजित आहे. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेनने 7 मॅचेस मध्ये फक्त 1 गोल खाल्लाय. क्वार्टर फायनल मध्ये बेल्जियम कडून खाल्लेला गोल, उरुग्वे, पोर्तुगाल आणि फ्रान्स अशा टीम्सना स्पेनच्या विरुद्ध स्कोर करता आलेला नाही. स्पेनची स्ट्रॅटेजी सोपी आहे. बॉलचं जास्तीत जास्त पोझिशन आपल्याकडे ठेवायचं आणि समोरच्या टीमला दमवून अटॅकचा चान्स द्यायचा नाही. 2008 ते 2012 हा स्पेनचा गोल्डन इरा. तेव्हा झावी, इनिएस्टा आणि बुस्क्वेट्स यांच्या टिकीटाका स्टाईलने भल्या भल्यांना घाम फोडला होता. स्पेनचे प्लेयर्स छोटे पासेस देत बॉल आपल्याच प्लेयर्सकडे खेळवत राहायचे. 2024च्या युरो कप पासून स्पेन पुन्हा तीच स्टाईल वापरताना दिसतंय, अर्थात काही बदल करून. पण या टिकीटाका 2.0 मुळे समोरच्या टीम्सला फार कमी चान्सेस मिळत आहेत. स्पीडच्या जोरावर समोरच्या टीमला टिकूही न देणारा एम्बापे सेमी फायनल मध्ये स्पेन समोर हतबल झाला. त्याच्याकडे बॉलचं पोझिशन जात नव्हतं आणि गेलंच तरी स्पेनचा डिफेन्स भक्कम होता. त्यामुळे समोरचा अटॅक किती तगडा असला तरी त्यांना पोझिशनच द्यायचं नाही, दमवायचं आणि योग्य संधी बघून वार करायचा, हा स्पेनचा प्लॅन. दुसऱ्या बाजूला अर्जेंटिनाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. समोरच्याच्या डी मध्ये घुसायचा आणि राडा घालायचा. एखाद दुसरा गडी पडलाच तरी फायदा कुणाला होतो हे वेगळं सांगायला नको. असो, अर्जेंटिनाची मेन ताकद अटॅक हीच आहे. या वर्ल्ड कपच्या 7 मॅचेस मध्ये मिळून त्यांनी 19 गोल मारलेत. या वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त. स्पेनच्या 13 गोलच्या पुढ्यात हा आकडा 6 ने जास्त आहे. त्यात अर्जेंटिनाने फक्त 7 गोल खाल्लेत. त्यामुळे त्यांचा डिफेन्स वीक आहे अशातली गत नाही. पण 7 पैकी 5 मॅचेस मध्ये अर्जेंटिनाने प्रत्येकी 3 गोल मारलेत. यावरून त्यांची ताकद लक्षात येते. याच अटॅक मध्ये अर्जेंटिनाचं बळ आहे. कितीही तगडा डिफेन्स असला तरी अर्जेंटिना हा डिफेन्स भेदू शकते. त्यामुळेच ही मॅच अटॅक विरुद्ध डिफेन्स अशी आहे. पण फायनल मध्ये एकच बॅटल होणार नाही, 1-on-1 बॅटल सुद्धा बरीच होतील. सगळ्या जगाचं लक्ष लामिन यमालकडे लागले. त्याला रोखायची जबाबदारी अर्जेंटिनाचा निकोलस टॅग्लियाफिको सांभाळेल, तर मेस्सीला अडवून जिंकणं सोपं करण्याचं काम स्पेनच्या लापोर्तेकडे असेल. तर लिसांड्रो मार्टिनेज वर्सेस मिकेल ओयारझबाल या 1-on-1 बॅटलकडेही लक्ष द्यावं लागेल. ओयारझबाल स्पेनचा टॉप स्कोरर आहे. त्याला अडवलं नाही तर अर्जेंटिनाच्या पुढची आव्हानं वाढू शकतात. पण सगळ्यात जास्त चर्चा एकाच गोष्टीची असेल, मेस्सी वर्सेस यमाल. लामिन यमाल काही महिन्यांचा होता तेव्हा युनिसेफचा लकी ड्रॉ जिंकला म्हणून त्याला मेस्सी सोबत फोटो काढता आला होता. आता तोच यमाल वयाच्या 19व्या वर्षी वर्ल्ड कप फायनल खेळेल. 39 वर्षांच्या मेस्सीच्या समोर यमाल बार्सिलोनाकडून खेळला. 10 नंबरची जर्सी घालून खेळला. त्याने एक प्रकारे मेस्सीच्याच फुटस्टेप्स फॉलो केल्या आणि आता त्याच मेस्सी समोर फायनल मध्ये खेळेल. त्यामुळेच ही मॅच गोट वर्सेस बेबी गोट अशी आहे. कसं आहे, मॅचचा रिझल्ट अवलंबून आहे शेवटच्या 5 मिनिटावर.
फायनलचं प्रेशर प्रचंड असेल. जर स्पेनचा पहिला अटॅक यशस्वी झाला तर साहजिकच स्पेन सगळा फोकस डिफेन्सवर शिफ्ट करेल, जी त्यांची स्ट्रॅटेजी आणि ताकद दोन्ही आहे. पण अर्जेंटिना हीच स्ट्रॅटेजी मोडत पुढे आली. केप वर्देच्या विरुद्ध एक्स्ट्रा टाइम मध्ये स्कोर 2-2 असा होता. अर्जेंटिनाने 111व्या मिनिटाला गोल घडवून आणला. इजिप्त विरुद्ध 83व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिना 2-1 ने मागे होती. मेस्सीने 83व्या मिनिटाला स्कोर केला आणि एन्झो फर्नांडिसने 93व्या मिनिटाला गोल मारला. अर्जेंटिना जिंकली. इंग्लंडने तर ऑलमोस्ट मॅच जिंकली होती. 85व्या मिनिटाला एन्झो फर्नांडिसने गोल केला. 92व्या मिनिटाला लौटारो मार्टिनेजने गोल केला. म्हणजे 5 मिनिटं आधी अर्जेंटिना फिक्स वर्ल्ड कप मधून बाहेर पडली असं वाटत असताना त्यांनी मॅच फिरवली. त्यामुळेच शेवटच्या 5 मिनिटात अर्जेंटिना किती खतरनाक कमबॅक करणार यावर मॅचचा रिझल्ट ठरेल. या 5 मिनिटात स्पेनला अर्जेंटिनाला रोखता आलं तरच गणित लागू शकतं, नाहीतर स्पेनचा कार्यक्रम फिक्स आहे. अर्थात स्पेन शेवटच्या काही मिनिटात पूर्ण बॅकफुटलाच जाईल, डिफेन्स मोडलाच जाईल असंही नाही, कारण त्यांच्याकडे सुपर सब आहे मिकेल मेरिनो. या वर्ल्ड कप मध्ये त्याने स्पेनसाठी मॅचेस स्टार्ट केल्या नाहीत. तो कायम शेवटच्या टप्प्यात इन झाला आणि धुरळा उडवून दिला. बेल्जियम वर्सेस स्कोर 1-1 होता. मेरिनोने 88व्या मिनिटाला गोल केला. त्याआधी पोर्तुगाल विरुद्धही त्याने एक्स्ट्रा टाइमच्या पहिल्या मिनिटालाच गोल केला. मॅच जिंकवली. 7 मॅचेस मध्ये मिळून मेरिनो फक्त 154 मिनिट्स खेळलाय, ज्यात त्याने 2 क्रुशल गोल मारलेत आणि 4 चान्सेस तयार केलेत. सुपर सब मेरिनो जर चालला तर कमबॅकचा प्लॅन आखणाऱ्या अर्जेंटिनाला डिफेन्सवर जावं लागेल. प्रेशर दोन्हीकडे सारखा असलं तरी किंचित जास्त असेल ते अर्जेंटिनावर. स्पेनने वर्ल्ड कप मध्ये उरुग्वे, पोर्तुगाल, बेल्जियम, फ्रान्स अशा तगड्या टीम्सचा सामना केलाय. अर्जेंटिनाला तशी तुल्यबळ टीम फक्त इंग्लंडच होती. त्यातही स्पेन नथिंग टू लूज या पोझिशन मध्ये आहे. अर्जेंटिनाला मेस्सीची लिगसी कायम ठेवायची. फुटबॉलचा एक चॅप्टर आज हाय नोटवर संपेल किंवा एक नवा चॅप्टर हाय नोटवर सुरू होईल. तुम्हाला काय वाटतं, मेस्सी की यमाल, अर्जेंटिना की स्पेन? तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि फुटबॉल बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.